अचानक आमची मांजर एवढी ओरडायला लागली की काय कळणं झालेलं. तिच्या पोटात बाळ होती हे तर आम्हाला माहिती होतं, पण आजच ती बाळ देणार आहे आणि आज तिच्या पोटात एवढं दुखत होतं हे मात्र समजायला मला बराच वेळ गेला. ज्यावेळी तिचं केविलवाणं रडणं आणि ओरडणं मी ऐकलं त्यावेळी अक्षरशः माझ्याही डोळ्यातनं पाणी यायला लागलं. जवळजवळ पाऊण तास ती माझ्याजवळ अशीच बसली होती, माझ्या मांडीवरती स्वतःचं डोकं ठेवून. तिच्या पोटात खूप दुखत होतं. तिच्या पोटावरून हात फिरवलं की तिला बरं वाटायचं, पण ती आज बाळ देणार होती हे मात्र फिक्स झालं होतं. माझ्याच्यानं काही होत नव्हतं, कारण मीच रडत होती आणि माझ्या रडण्यामुळं ती घाबरत होती. म्हणून मी आहूंना बोलवलं आणि आहूंच्या जवळ 10 मिनटं बसल्यानंतर ती त्यांच्या पोटाजवळच तिने बाळाला जन्म दिला. आणि आम्हाला घाण काहीच वाटलं नाही याच्यामध्ये, कारण आम्ही लगेच स्वच्छ करून घेतलं सगळं आणि लगेच दुसरा कपडा अंतरला. आणि ती बाळ कुठं दिलं माहिती आहे का तिनं? आम्ही ज्या बेडवरती झोपतो त्या बेडवरती. आणि काय कौतुक करावं तिचं, ती तिच्या बाळांना एवढा जीव लावत होती. बघा ना कशी झोपली केविलवाणं बाळ घेऊन.